पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ, अचूक बातमी। नमस्कार मित्रांनो, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण काल धर्मरक्षित फाउंडेशनचं ओपनिंग केलं आहे। तर आज दुसरा दिवस आहे धर्मरक्षित फाउंडेशनचा। तर आजच आपण कार्याला सुरुवात केली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर ते बाबा अमृत धामले होते। आम्हाला सकाळी कॉल आला होता की बाबा मनोरुग्ण यांना त्रास होतो, तर आम्ही आजच जाऊन त्यांच्यावर त्यांना रेस्क्यू केले। आपण आता त्यांची खाण्याची, पिण्याची, राहण्याची सगळी सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून दिली आहे। आणि आमच्या या कार्याला सगळ्यात मोठा हातभार समृद्धी केअर सेंटरचा आहे। तर समृद्धी केअर सेंटरच्या सरांचं, वैद्य सर त्यांचे आम्ही आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही सदैव तुमचे आभारी आहेत। आणि आमच्या या कार्याला अजून कोणाचा हातभार लागावा तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आमचे बॅनर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी परिमल संजय चव्हाण। गेल्या काही महिन्यांपासून आम्ही समाजसेवेचं काम करतोय। समाजसेवेचं काम करत असताना अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान असतं हे समजून आम्ही सर्वात प्रथम अन्नदानाला सुरुवात केली। अन्नदान करताना काही गोष्टी लक्षात आल्या, त्या म्हणजे हे रस्त्यावर जे लोक राहतात त्यांना आम्ही अन्नाची मदत तर करू शकत होतो, पण कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं। तर ते काय म्हणजे रस्त्यावर जे हे कुटुंबाने नाकारलेले लोक असतात किंवा मानसिक स्थिती त्यांची बिघडलेली असते, त्यामुळे ते रस्त्यावर आलेले जे लोक असतात यांचा कुठेतरी निवारा लागायला पाहिजे, या हेतूने आम्ही आता याच्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं। तर आमच्या थोडक्यात काम काय हे मी तुम्हाला सांगतो। माझे धर्मरक्षित फाउंडेशन आहे, तर आम्ही सगळेजण मिळून हे काम करतो। माझा सर्व मित्र परिवाराचा मला भक्कम साथ आहे। तसेच माझे गुरु म्हटलं तरी चालेल, माझे गुरु संतोष वैद्य सर, डॉक्टर संतोष वैद्य सर यांचे मोलाचे मार्गदर्शन कायमच आमच्या फाउंडेशनला मिळत असते। तर आमच्या फाउंडेशनचे काम असे असते, रस्त्यावर जर कोणी नातेवाईकांनी नकारलेले किंवा मानसिक रुग्ण असतात त्यांना आम्ही निवारा देण्याचे काम करतो। म्हणजे संपूर्णपणे त्यांच्याशी जेव्हा आम्हाला कळवलं जातं की इथे असे लोक आहेत, मग आम्ही तिथे जाऊन त्यांची शहानिशा केल्यानंतर त्या लोकांना एक निवारा देण्याचं काम, त्यांना एक त्यांचा मुलगा बनण्याचं काम आम्ही करत असतो। तर मग त्यांना घेऊन त्यांची आंघोळ घालून व त्यांना पूर्णपणे त्यांचं आयुष्य बदलण्याची आम्ही संकल्पना घेऊन त्यांच्याशी बोलत असतो, कार्य करत असतो। हेतूने रस्त्यावर जे मानसिक रुग्ण असतात किंवा मनोरुग्ण असतात किंवा नातेवाईकांनी नाकारलेली जी लोक असतात, जे रस्त्यावर गेल्या 4 ते 5 वर्षांपासून त्यांचा निवारा करून तिथे राहत आहे, त्यांचे थंडीमध्ये होणारे हाल, उन्हाळ्यात होणारे हाल, पावसाळ्यात होणारे हाल हे आम्हाला बघवत नव्हते, तर यांचा कुठेतरी निवारा करायचा या हेतूने आम्ही धर्मरक्षित फाउंडेशन चालू केले।
आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा